अंजनगाव सुरजी तालुक्यातील सातेगाव, गावणगाव, हिंगणी, वनोजा भाग आणि काळेगव्हाण या भागातील अत्यंत वर्दळीचे रस्ते सध्या मृत्यूचे सापळे बनले आहेत। वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने गावणगाव बुद्रुकचे सरपंच सुनील थोरात यांनी 26 जानेवारी पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। या संदर्भात श्रमिक पत्रकार भवन अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली। ग्रामीण मार्ग 11 आणि 12 या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। अनेकदा निवेदने देऊनही रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कोणतेही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत। येत्या प्रजासत्ताक दिनापासून समस्त गावकऱ्यांच्या पाठिंब्याने सरपंच सुनील थोरात उपोषणाला बसणार आहेत। यावेळी त्यांनी सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीचे काम मार्गी लावावे अशी मागणी केली आहे। मी सुनील उत्तमराव थोरात, सरपंच गावणगाव बुद्रुक। आज या ठिकाणी प्रजिमा 11 आणि प्रजिमा 12 ह्याची जी दुरवस्था झालेली आहे त्या संदर्भात दिनांक 26 रोजी आमरण उपोषण बसण्यासाठी ही पत्रकार परिषद आज मी आयोजित केली आहे। माझ्यासोबत पत्रकार परिषदेसोबत माजी उपसभापती महेशभाई खारोडे आहेत, सामाजिक कार्यकर्ते आमचे प्रशांतजी राहटे आहेत, आमचे दुसरे सामाजिक कार्यकर्ते बालूभाऊ हरणे आहेत, माजी सरपंच सातेगाव हे उपस्थित आहेत। मित्रांनो, आजपर्यंत जे दुर्व्यवस्था या रस्त्याची झाली, वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा शासनाने न दखल घेतल्यामुळे आज हे आमरण उपोषणासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। मी दिनांक 26 जानेवारी रोजी मध्यांतरानंतर उपोषणाला बसणार आहे। सरकारी सर्व शासकीय कार्यक्रम आटपून उपोषणाची सुरुवात दुपारनंतर होणार आहे। कुठं करणार आहे? हे उपोषण गावणगाव चौफुली इथे ज्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे त्याच चौफुलीवर हे उपोषण असणार आहे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटलं पाहिजे की खरी ही परिस्थिती आम्ही जे दाखवतो शासनाला ही खरी आहे की खोटी आहे। आणि मोदी साहेब जो म्हणतात, फडणवीस साहेब जे म्हणतात की खऱ्या अर्थाने या देशाचा या राज्याचा विकास झालेला आहे, त्याचा मुखवटा दाखवण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि हे उपोषण त्यासाठीच होत आहे। धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।